पंतप्रधान इंदिराजींनी सेनेला ढाकाच्या दिशेने आक्रमण करण्याचे आदेश देऊन पाकिस्तानी गैरकृत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पूर्व पाकिस्तानातील हिल्ली येथे झालेल्या चकमकीमध्ये पाकिस्तानी लष्कराची 3 ठाणी उद्ध्वस्त करून भारतीय लष्कर पाहिले पावर माझ्याकडे ही काय पण असली दादा आली नंतर हरतेच आपल्या संघ. सर सर काय व्यंकटराव जोर कस चालली लढाई. हा असंच पळू हा नाही पाहिजे बडवीचानला. अयो यो बाबा तर म्हणतोय कोणची तर रेषा ओलांडली आपल्या लोकांनी. अरे आत्ता खरा दणका उडेल. याला काय झालं काय झालं तसेच पूर्व पाकिस्तान अंतर्गत हिंसाचारात वाढ होत असून मुक्तीवाहिनीच्या सैनिकांनीही जोरदार प्रतिकार करत महाराजानं गेल्या वेळेलाच सांगितलं होतं लोकांची हाय लागली पूजा घाला. पण तुम्हालाच न गेले कृपाळ झालेलं. म्हणे पैसा आल्यावर बघू. पैसा नाही मिळत तर कशाला करता वाचली नोकरी. मेलेल्या लोकांच्या तारा आणि चिट्ट्याच पोचवत राहावं त्यांच्या घरी. कामून लागणार नाही त्या बाया माणसाची हाय. त्यामुळेच पाळणं हालं ना. आणि हसलीच नोकरी गोड वाटते. चुकीचं बोलते का होता मी. काय झालं बाहेर जाऊन बसायचं. किती वर्ष झाली हो लग्नाला घरी पाळणा हाला ना. मला बी वाटते की लेकरू असावं त्यात वाईट काय. चांगलं 3 लेकरं झाली. माईला लहान असून 2 लेकरं आहेत. व्यंकटराव तार काय मर्दा काय झालं तोंड पडायला. आणि मग कसला विचार करतो एवढा. टाकले विकले काही म्हणले काय. काम करू वाटत ना मला. आता हे मधीच काय. काल तार घेऊन गेलतो एका घरी. हां तिथली बाई पोटूशी येते. हां तिचं नवरा तिकडं लढाईत मेला. हां समोर तार वाचून दाखवताना मला यमदूत असल्यागतच वाटत होतं. रडणं जाई नाही अजून माझ्या डोळ्यापुढं. वाचन होणार नाही. पण त्याच्यात तुझी काय चुकायली का. आता तिचा नवरा मेला म्हणून तू नोकरी कशामुळे सोडायची.
आणि तू नाही दिलं तर दुसरं कोणतरी दिलंच की. नवीन नवीन थोडं असं वाटतंय, पुन्हा नाही काय वाटायचं. आणि पुन्हा नोकरी सोड म्हणलं तरी मी सोडणार नाही. अजून किती माणसं मेल्यावर संपती लढाई. रावसाहेब जाधवचं घर कुठे रे? का चिट्टी आहे का? नाही तार आहे. अयो तार पांड्या रावसाहेबांच्या तार आल्या राम राम. राम राम राम. कुठं पण ते ह्याचं रावसाहेब जाधवचं घर कुठे? रावसाहेब जाजू घर होय. काय चिठ्ठी आहे का? काम होतं जरा. असं 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 रावसाहेब जाजू घर बघा. इकडून तुम्ही असं गेलं का नाही पुढं तिथून तर ते खाल्या पलीकडल्या अंगाला नाही का एक लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाखालून सरळ खाली जावं तिकडं. तिथे गेलं का नाही एक हापसा आहे पुढं. त्या हापशाच पुढून परत वरल्या अंगाला जायचं. तिथं एक लोहाराचं घर आहे आणि त्या लोहाराच्या घरापासून पुढे गेलं का नाही पुन्हा एक कट्टा आहे. त्या कट्ट्याच्या पार मागच्या बाजूचं घर म्हणजे रावसाहेब जाधवचं घर. आणि तसं मी तिथे गेल्यावर कोण बी सांगेल तुम्हाला. हा येऊ का? बारके काय? त्या रावसाहेब जाधवचं घर कुठे रे? तिकडे दाखवतो का? सायकल बस होता का? बस की. तुमचं गाव कोणतं? धारेवाडी. रावसाहेबांना चिठ्ठी येणं कसं काय झालं? चिठ्ठी द्यायला रावसाहेबांना चारी भावला लागतं का? लय खात्र येतो. लढायला जातो लढायला. कधी कधीच येतो गावात. मी बी मोठं झालो ना आता संघ लढायला जाणार आहे.
कोण गेले शिव्या गेले शिव घरचे गोप्या गेले मेले लोकांच्या तारांची डॅस पोचवत राहावं त्यांच्या घरी. आणि असलीच नोकरी गोड वाटते. कामून लागणार नाही त्या बाया माणसाची हाय. रडू नका. थांबा थांबा थांबा. अहो हरी ही तार नाही आपल्या रुक्मिणीची तार आहे. मुलगा झालाय तिला. म्हणजे काय पिसलं काय तुझं? अहो आनंदाची बातमी आहे. अरे शहाजी मामा झाला तू. अण्णा आजोबा झाला तुम्ही. अक्का आजी झाला तुम्ही. बघू तर इकडे वाचाही नाही काही नाही धरून ठेवली. पुन्हा एकदा सांग. अरे रुक्मिणीला मुलगा झाला. मामा झाला तू. अण्णा आजोबा झालेत. चला का उठ. चल 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 पाणी घे. चल 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 आता. उठ पाणी चल पाणी. मामा झालं की रे कोण गेलं तर बोलवायला काय आमच्याचं गाणे नसतं काय फायदा केली. आणि तू बस ना. बसतो नाही नाही हे जा रे साखर घेऊन ये. उगत तारांबळ झाली सगळ्यांची. आमची रुक्मिणी बी अशी आहे ना चिठ्ठी पाठवाय सोडून तार धाडली. आम्ही उगाच हरीची तार आहे म्हणून घाबरलो. माझा मोठा भाऊ आहे मिलिटरीत आणि त्याच्यात लढाई सुरू म्हणल्यावर काय कोणाला घरात नीट जेवण बी जाय नाही. आणि त्यात आमचं अन्न नीट जेवण बी ह्याला द्या ह्याला गुरुजी. तुम्ही काय नवीन वाटतं? हां महिन्यात झाला. कोणच्या गावचे तुम्ही? दालेवाडी. धालेवाडी म्हणजे ते मलवंडी बसलं का? हां नाही या ना. अहो चहा घेऊन जाऊ सर. नाही लांब जायचं आता. अहो काय वेळ लागते त्याला थोड्यात. नाही इकडे आलो परत येतो की चहा घ्या. येतो. राम राम. येतो काय बस. बघा आम्ही म्हणलो होतो का नाही आमचा हरिभाऊला खातर आहे त्याला काहीच होत नाही. नाव काय तुझं? सुरेश. हा उतरा मला इथेच उतरा. हा इथे पुन्हा काय आमच्या गावाला.
पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली आहे. दोन्ही राष्ट्रांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान इंदिराजी यांनी भारतीय सैन्याचे आणि मुक्तीवाहिनीच्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे.